लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता काव्या म्हटलेले असते की पत्रिका छापायच्या आहेत. तेव्हा इथे सहमत असतात. विक्रम म्हणत असतात, हो आम्ही सर्वजण सहमत आहोत, म्हणजे पत्रिका छापायच्याच असे ते विक्रम म्हटल्याबरोबर सर्वच इथे फार खुश असतात. आता इथे शारदा लगेच माननीला म्हणते, मुहूर्त वगैरे काढावं लागेल, त्यामुळे माननी ताई तुमच्या गुरुजींना बोलवायचं का. तितक्यातच इथे हजर झालेले असतात ते म्हणजे गुरुजी. गुरुजींना सगळ्यांनीच पाहता क्षणी खरं तर सगळ्यांनाच इथे फार टेन्शन आलेलं असतं, कारण की गुरुजी आले म्हणजे काहीतरी भाकीत सांगणार, त्यांना काहीतरी अशी गोष्ट कळालीच असते, तेव्हाच गुरुजी येतात हे सर्वांनाच माहीत असतं. आता इथे गुरुजी आल्याबरोबर खरं सर्वजण म्हणत असतात आम्ही गुरुजींचं नाव काढलं आणि गुरुजी इथे हजर झाले. आता इथे गुरुजी म्हणत असतात या कुटुंबाचं माझं खरं वेगळंच नातं आहे. जेव्हा जेव्हा या कुटुंबाला माझी गरज पडते तेव्हा मात्र मी लगेच इथे हजर असतो असं इथे गुरुजी म्हणत असतात. तेव्हा इथे माननी म्हणत असते, गुरुजी तुम्ही योग्य केलं आहे इथे येऊन, असं म्हटल्याबरोबर खरं माननी म्हणत असते मी तुमच्यासाठी चहा वगैरे टाकते, असं म्हणून आता मानिनी इथे किचनमध्ये गेलेली असते. त्याचबरोबर इथे साईटला खरं तर काव्या, पार्थ आणि जीवा आणि नंदिनी इकडे साईटला बसलेले असतात. आता इथे खरं तर जीवा म्हणत असतो, खरं तर हे गुरुजी घरी आले ना माझ्या पोटातच गोळा येतो बाबा, असं इथे जीवा म्हणत असतो. तेव्हा काव्या देखील म्हणते हो अगदीच खरं आहे. तेव्हा इथे पार्थ देखील म्हणतो की एक वेळ टॉपची एक्झाम देणं खरं सोपं आहे, मात्र या गुरुजींचे भाकीतं आणि यांनी जे काही सांगितलं ते सॉल्व करणं खरं तर खूपच अवघड आहे, असं इथे सर्वजण बोलत असतात. आता इथे काव्या म्हणत असते आता गुरुजी काय भाकीत करतील खरं हे सांगता येत नाही. तेव्हा लगेच नंदिनी म्हणत असते की काय चाललंय तुमच्या चौघांचं, गुरुजीबद्दल कुणी असं बोलतं का, असं नका बोलू, असं इथे नंदिनी म्हणत असते. असं काही होणार नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, असं ह्या तिघांना नंदिनी ते समजावत असते, कारण की नंदिनीचा खरं ह्या गुरुजींवर फार विश्वास असतो. इकडे आता माननीने खरं तर गुरुजींसाठी चहा वगैरे बनवून आणलेला असतो. तेव्हा इथे माननी म्हणत असते की हे घ्या गुरुजी, तुमच्यासाठी भक्कड असा चहा बनवून आणला आहे. आता माननीने इकडे गुरुजींना चहा वगैरे दिलेला असतो. आता इथे माननी खरं विचारच करत असते, गुरुजींनी हे बरोबर ओळखलेलं असतं. गुरुजी म्हणत असतात की माननी बोल, तुझ्या मनात काय आहे ते बोल. तेव्हा इथे माननी बोलत असते, गुरुजी मी काय सांगू तुम्हाला तर सर्वच गोष्टी माहीत आहेत. तेव्हा इथे माननी म्हणत असते, मी 2 गुणी मुलांची आई आणि लक्ष्मीसारख्या सुनांची सासू आहे. माझ्या मनात काय चालू असतं हे तुम्हाला तर चांगलंच माहीत आहे ना गुरुजी, असं इथे खरं माननी म्हणत असते. आता इथे माननी विचारत असते, गुरुजी खरं सांगा या लग्नात तरी काही विघ्न, असं म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणत येणार नाहीत, काही विघ्न येणार नाहीत. तेव्हा इथे सर्वच जण खुश झालेले असतात. इथे धनंजय म्हणत असतात म्हणजे लग्न सुरळीत पार पडणार तर, असं इथे धनंजय म्हणत असतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात हो जे सुरळीत पार पडायचं आहे ते तर पडणारच, माणसाने निश्चित राहू नये. तुम्ही देखील अजिबात राहू नका, कारण जुनी दुखणी अजूनही पूर्ण बरी झाली नाहीत. हे गुरुजींचं बोलणं ऐकून खरं सर्वांनाच इथे फार टेन्शन आलेलं. आता इथे माननी म्हणत असते की जुनी दुखणी म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला गुरुजी. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात रम्या आणि वसुताई, असं म्हटल्याबरोबर खरं या दोघींचा चेहरा बघायसारखा झाला होता. आता इथे गुरुजी म्हणतात मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. हे ऐकल्यावर खरं या दोघींना आता इथे थोडं बरं वाटलेलं असतं. आता इथे वसू म्हणत असते, गुरुजी खरं तर आम्हालाही तुमच्याशी थोडं बोलायचंच आहे. आता इथे वसू खरं तर माननीला विचारत असते, माननी आम्ही आमच्या रूममध्ये बोलत बसू का गुरुजी बरोबर, असं विचारल्याबरोबर माननी म्हणत असते हो जा की, असं म्हटल्याबरोबर खरं गुरुजींना घेऊन इथे त्यांच्या रूममध्ये वसू आणि रम्या गेलेले असतात. आता हे तिघे जण तर वरती गेलेले असतात. इकडे आता पार्थ खरं तर त्यांच्याकडे पाहूनच म्हणत असतो की खरं तर हे जर आता म्हटले असते नाही तर विघ्न वगैरे काही येणार आहे तर मी या क्षणाला लग्न केलं असतं. तेव्हा इथे जीवा म्हणतो मी देखील लग्न केलं असतं. तेव्हा इथे नंदिनी या दोघांना देखील समजावते तुम्ही शांत व्हावं, अजिबात असं काही बोलू नका. तेव्हा इथे मात्र काव्याला एक प्रश्न पडलेला, पण मला एक गोष्ट कळाली नाही, गुरुजींनी फक्त वसुआत्य आणि रम्याचंच नाव का घेतलं असावं, असा प्रश्न इथे काव्याला पडलेला असतो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते ती जुनी दुखणी म्हणून प्रश्नाचं उत्तर दिलं त्यांनी आपल्याला, असं इथे नंदिनी म्हणत असते. तेव्हा हे सगळेजण इथे विचारात पडलेले असतात. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे वरती गुरुजींना वसू प्रश्न विचारत असते, खरंच गुरुजी बरं झालं तुम्ही आम्हालाच भेटायला आलात, आमच्याशी बोलायला आलात तर. आता गुरुजी म्हणत असतात योग्य वेळी सावध करणं आणि वेळी संकेत देणं हे माझं कर्तव्यच आहे. हे ऐकल्याबरोबर आता रम्या लगेच म्हणत असतात कुणाला सावध करायला आला आहात तुम्ही, मला सावध करायला आलात का माझ्यापासून सावध करायला आलात, असं इथे रम्या म्हटल्याबरोबर खरं वसू इथे रम्याला म्हणत असते, रम्या तुझं काय चाललंय, हे काय बोलतीस तू आणि ही कुठली पद्धत झाली गुरुजींशी बोलायची, अशी इथे वसू म्हणत असते. आता इथे वसू खरं गुरुजींना विचारत असते, गुरुजी मला ते भाकीत संकेत हे नाही सांगितलं तरी बरे, पण मात्र ही अशी का वागायला लागली असेल हे मला सांगा. अहो गुरुजी तुम्हाला सांगू का, मी रात्री झोपेतून उठून तिला बघितलं ना तर ती टक्क अशी जागी असते आणि मी जर तिला विचार
विचारलं ना, कशाचा विचार करतेस, काय चाललंय तुझं, तर अचानक गुणगुणायलाच लागते बघा गुरुजी, असंही ते वसू गुरुजींना सांगत असते. आता वसू असं देखील सांगते, अहो गुरुजी, हिचा हात माझ्या गळापर्यंत गेला होता, काहीतरी करा गुरुजी आणि मला सांगा नेमकं ही अशी का वागत आहे, असंही ते वसूने गुरुजींना विचारल्याबरोबर गुरुजी आता इथे खरं तर रम्याला म्हणत असतात, तू कशीही वागलीस तरी जे घडणार आहे ते अजिबात टळणार नाही, असंही ते रम्याकडे बघून गुरुजी म्हणत असतात. आता हे गुरुजींचं बोलणं ऐकून खरं वसूला कळलेलं नसतं, त्यामुळे वसू म्हणत असते की काय म्हणताय गुरुजी तुम्ही, काय टळणार नाही. तेव्हा इथे खरं गुरुजी म्हणत असतात की लग्न. आता लगेच रम्या म्हणते माझं आणि पारचं लग्न. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात, मी तुला सांगितलंय तुझं आणि पारचं मी लग्न बघतोय, पण आता इथे लगेच रम्या म्हणते पण काय, आत्ता या लग्नातच लग्न होणार का नंतर होणार, असं इथे गुरुजींना रम्याने विचारलं. आता गुरुजी म्हणतात कळेल ते पुढे. तेव्हा इथे वसू म्हणते हिच्या राज्यात गुरुजी मी जिवंत राहणार आहे ना. तेव्हा इथे गुरुजी म्हणतात ते देखील कळेलच. तेव्हा इथे वसू फार घाबरलेली असते. आता इथे गुरुजी म्हणत असत, असंही जे होणारच असतं ते कोण टाळू शकतं, असं म्हटल्याबरोबर खरं वसूने तर तोंडाला हातच लावलेला असतो. आता इथे गुरुजी असं देखील म्हणतात, तुम्हाला सांगायला आलो होतो की अजूनही वेळ गेलेला नाही, तुमची कर्म तुमच्या समोरील धुसर रस्ता मोकळा करत असतात, येतो मी, असंही ते म्हणत असतात गुरुजी. तितक्यातच त्यांच्या खरं तर पिशवीतून महाभारताचं पुस्तक पडतच असतं. तितक्यातच खरं रम्याने ते घेतलेलं असतं. तेव्हा इथे रम्या म्हणते महाभारत. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात वाचलंस का तू. तेव्हा रम्या म्हणते हो थोडंफार मला माहीत आहे त्याबद्दल. खरं आता इथे गुरुजी म्हणत असतात वाचून काढ मग. सगळ्या उत्तराचं मूळ भगवद्गीता असेल तर सगळ्या प्रश्नाचं कुळ महाभारत आहे, अवश्य वाच, असं म्हणून गुरुजी इथून निघून गेलेले असते. इथे रम्या खरं तर त्या पुस्तकाकडे पाहतच असते. तेव्हा इथे वसू म्हणत असते काय ग तू काय वाचणार आहेस का काय ते महाभारत आता. तेव्हा इथे खरं रम्या म्हणत असते मी वाचणार नाही, महाभारत घडवणार आहे. तर रम्याचं हे बोलणं ऐकून खरं वसू फार घाबरलेली असते. ती आता इथे म्हणत असते हिच्या राज्यात मी जिवंत राहणार आहे का नाही हे देखील मला माहीत नाही, असं इथे वसू घाबरतच म्हणत असते. आता इकडे खरं तर गुरुजी आलेले असतात. आता खाली गुरुजी आल्याबरोबर खरं नंदिनी इथे आलेली असते. आता नंदिनी म्हणत असते की झालं का तुमचं बोलणं. तेव्हा गुरुजी म्हणत असतात हो. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते की खरं तर तुमचं आशीर्वाद घ्यायचाच राहिला, असं म्हणून ती आता गुरुजींच्या पाय पडते. गुरुजी आता भरभरून तिला आता इथे आशीर्वाद देत असतात. आता इथे नंदिनी म्हणत असते की चला सगळेजण तुमची जेवायला वाट पाहत आहेत. तेव्हा गुरुजी म्हणतात नको आज नको, खरं तर मला आज खूप काम आहेत. तेव्हा इथे नंदिनी म्हणते अहो सगळेजण खरंच वाट पाहत आहेत. तेव्हा इथे गुरुजी म्हणत असतात की नाही त्यांना सगळ्यांना सांग की आज मला जरा बरेच कामं आहेत, असं इथे गुरुजी म्हणत असतात. तेव्हा गुरुजी खरं नंदिनीकडे पाहतात आणि म्हणत असतात की नंदिनी तू खुश आहेस ना, सगळं काही मनावरचं मळब जे आहे ते दूर झालं आहे ना तुझ्या, असं इथे नंदिनीला गुरुजींनी विचारलेलं असतं. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असतं म्हणजे गुरुजी मला आधी खरंच वाटायचं की मी काव्याच्या सुखाचा तिच्या नशिबाचा तुकडा माझ्या मुठीत धरून ठेवला आहे, पण आता खरं मन माझं शांत आहे, असं इथे नंदिनी म्हटल्याबरोबर गुरुजी म्हणत असतात आणि तसंच शांत राहू दे. तुला सांगू का कर्माचं चक्र सतत फिरत राहतं आपल्या नशिबाच्या चक्राला गती देण्यासाठी. नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का, आपल्याला वाटत राहतं की आपण एखाद्याचं देणं लागतो, पण वेळ आली ना आपल्याही नकळत ते देणं आपसूक पडतं, असं इथे गुरुजी म्हणत असतात. आता इथे नंदिनी म्हणतात हो ते सगळं काही खरं आहे. आता इथे गुरुजी म्हणत असतात लग्नासाठी तर मी येणारच आहे, सगळं काही मनासारखं छान पार पडणार आहे, तू काळजी करू नकोस, असं इथे गुरुजी म्हणत असतात आणि इथून निघून गेलेले असतात. नंदिनी मात्र इकडे विचारच करत असते की गुरुजींचा संकेत तरी नेमकं काय असेल, असं इथे नंदिनी विचार करत असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं तर अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.